हमने एक बहुत बड़ा सपना देखा है और ये सपना हिंदुस्तान के हर किसान के भाग्य को बदलने का सपना है। हमारा सपना है 2022 जब भारत की आजादी के 75 साल होंगे, आजादी के 75 साल जब हो, हमारे देश के किसान की आय डबल होनी चाहिए, 2 गुना होनी चाहिए और उसके लिए हम काम कर रहे हैं। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शब्द दिला होता. परंतु केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणे तर सोडा, शेतकऱ्यांवरील कर्ज हे चौपट झाले आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा 3 ते 4 पटीने वाढला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शब्द देऊन शेतकऱ्यांची घोर फसवणूक केंद्रातील मोदी सरकारने केली आहे. केंद्र सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी 2015 साली जमीन अधिग्रहण कायदा आणला. या जमीन अधिग्रहण कायद्याअंतर्गत त्यांनी जी प्रथम तरतूद होती, 70% शेतकऱ्यांनी जर विरोध केला तर अधिग्रहण हे रद्द करण्यात येत होते. ती तरतूदच त्यांनी या कायद्याअंतर्गत काढून टाकली होती. परंतु राज्यसभेतील खासदार आणि काँग्रेसने विरोध केल्यानंतर मोदी सरकारला जमीन अधिग्रहणाचा हा कायदा पाठीमागे घ्यावा लागला. त्यानंतर 5 वर्ष शांत राहून मोदी सरकारने 2020 साली 3 कृषी कायदे आणले. या कृषी कायद्याला सुद्धा राज्यसभेतील खासदार काँग्रेस, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा या राज्यातील शेतकऱ्यांनी विरोध केल्याच्या नंतर मोदी सरकारला ही 3 कृषी कायदे सुद्धा पाठीमागे घ्यावे लागले. परंतु शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचेच हा ठाम निर्धार मनाशी असलेल्या मोदी सरकारने शेतकऱ्यांचे शेतमालाचे भाव पाडायला सुरुवात केली. त्यांनी कांद्याचे भाव पाडण्यासाठी अनेक वेळा कांद्यावर निर्यात बंदी लादली, अनेक वेळा कांदा आयात केला. 40% कांद्यावर निर्यात शुल्क लावले. कापूस अनेक वेळा आयात केला. अनेक प्रकारचे शेतमाल गेल्या 11 वर्षामध्ये आयात करून मोदी सरकारने शेतकऱ्यांचे संपूर्ण कंबरडे मोडले आहे आणि 2022 पर्यंत त्यांनी शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शब्द दिला होता. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट तर झालेच नाही, परंतु शेतकऱ्यांचे संपूर्णपणे अर्थकारण मोदी सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे बिघडले आहे. वारंवार निर्यात बंदी लादून आणि गेल्या 11 वर्षात शेतमालाची अनावश्यक आयात करून शेतीचे आणि शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडवणाऱ्या केंद्र सरकार आणि मोदी सरकारचा मी जाहीर निषेध करतो. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा और किसान को नहीं लूटने दूंगा. जय जवान, जय किसान.